महाड तालुक्यातील आमशेत गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिनांक 15 मे रोजी महाड MIDC पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना सर्वत्र पसरताच उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली। अल्पवयीन मुलीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी होती। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या 24 तासांमध्ये बेपत्ता विशाखाचा शोध लावला। वडील रागावले म्हणून विशाखाने घर सोडले आणि तिने थेट मुंबई गाठली। मुंबईहून ती साताऱ्याला जाणार होती अशी माहिती विशाखाने पोलिसांना दिली। महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदेवे यांनी या तपासाची सूत्रे हाती घेतली आणि या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला। पोलीस उपनिरीक्षक नागदेवे यांच्या समवेत पोलीस हवालदार विनोद पवार, महिला पोलीस हवालदार निलिमा गायकवाड, महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या दरेकर यांनी बेपत्ता मुलीच्या तपासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।